श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। वर्षभरात अनेक व्रत उत्सव येतात, यात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे। एकादशी व्रत हे श्री हरी विष्णूंना समर्पित आहे। पंचांगानुसार दर महिन्याला 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात। या दोन्ही पक्षात येणाऱ्या एकादशी वेगवेगळं नाव असतं आणि त्याचं महत्त्वसुद्धा वेगवेगळं असतं। त्याचबरोबर वैशाख शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचं विशेष महत्त्व आहे। ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते। या दिवशी श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। यंदा 19 मे रोजी मोहिनी एकादशी साजरी होणार आहे। ही एकादशी मोक्ष प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर चला जाणून घेऊया मोहिनी एकादशीचं महत्त्व काय आहे आणि तिची पौराणिक कथा काय आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पौराणिक कथेनुसार अमृत प्राप्तीसाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं होतं। समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर पडलं तेव्हा अमृतावरून देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध झालं। तेव्हा त्या अमृताचे रक्षण करण्यासाठी श्रीहरी विष्णू यांनी मोहिनी अवतार घेतला। विष्णूंच्या मोहिनी रूपाने सर्व राक्षसांना मोहित करून त्यांना भ्रमात अडकवून ठेवून तेथे उपस्थित देवतांना अमृत प्यायला दिलं आणि सर्व देवता अमर झाले। मान्यतानुसार विष्णूंनी ज्या दिवशी मोहिनी रूप धारण केलं होतं ती एकादशी तिथी होती। तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखलं जाऊ लागलं। एकेकाळी सरस्वती नदीजवळ भद्रावती नावाचे एक सुंदर नगर होते, जिथे धनपाल नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता। ही एक व्यक्ती अतिशय दयाळू स्वभावाची होती आणि सेवाभावी कार्य करत असे। त्याला 5 मुले होती, ज्यात त्याचा धाकटा मुलगा नेहमी चुकीच्या कामात पैसे वाया घालवत असे। मुलाच्या वाईट सवयींना कंटाळून त्याचे वडील धनपाल यांनी त्याला घराबाहेर हाकलवून दिले। त्यानंतर तो दुःखी होऊन जंगलाकडे निघून गेला आणि रात्रदिवस दुःखी राहू लागला। भटकत असताना एके दिवशी तो एका ऋषीच्या आश्रमात पोहोचला। त्यावेळी महर्षी गंगेत स्नान करून आले होते। धनपालचा धाकटा मुलगा त्या ऋषीकडे गेला आणि हात जोडून रडू लागला। म्हणाला, मुनी कृपा करून मला आपला उपाय सांगा की ज्याच्या शुभ परिणामाने माझे सर्व दुःख दूर होईल। तेव्हा ते ऋषी म्हणाले, तू मोहिनी एकादशीचे व्रत कर। या व्रताच्या प्रभावामुळे तुझे अनेक जन्माचे पापे नष्ट होतील। धनपालच्या मुलाने ऋषीच्या सांगितल्याप्रमाणे आणि पद्धतीने व्रत पाळले, त्यामुळे त्याला सर्व पापांपासून मुक्तता मिळाली। मोहिनी एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याचबरोबर आपल्या कित्येक जन्माच्या कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळून आपल्याला मोक्षाची प्राप्तीही होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।